तो क्वेश्चन जो आहे आपल्याकडे आता क्वेश्चन आपल्याला विचारतो आहे की अ कॅन्टिलिव्हर बीम ऑफ रेक्टँग्युलर मेटल क्रॉस सेक्शन बघा. तो हा जो प्रश्न आहे पूर्ण वाचून बघू आपण. हा प्रश्न बेंडिंग स्ट्रेसचा आहे बघा. तर आपल्याकडे वेगवेगळे टॉपिक आहेत. आपल्याकडे शेअर स्ट्रेसचं उदाहरण होतं, मागे शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला बघितला. आता हे उदाहरण बेंडिंग स्ट्रेसचं आहे. उदाहरण काय म्हणते बघा, कॅन्टिलिव्हर बीम रेक्टँग्युलर मेटल क्रॉस सेक्शनचा आहे. ठीक आहे, एक कॅन्टिलिव्हर बीम आहे. कॅन्टिलिव्हर कोणाला बोलतात? कॅन्टिलिव्हर म्हणल्यावरती एका बाजूला फिक्स असणारा आणि दुसऱ्या बाजूला फ्री असणारा याला बोलतात कॅन्टिलिव्हर. तो कॅन्टिलिव्हरचा बीम आहे. याला जर का तुम्ही कापला तर चौकोनी क्रॉस सेक्शन दिसायला भेटेल, तो त्याला रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन म्हणतोय. तो कॅन्टिलिव्हरचा बीम आहे, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. 4 मीटर त्याची लांबी आहे, तो 4 मीटर इन द लेंथ. तो लांबी तिची L = 4 मीटर आहे. ओके, कॅरी UDL, याच्यावरती UDL आहे. UDL म्हणल्यावरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, या पद्धतीने याच्यावरती UDL आहे. 5 किलो न्यूटन पर मीटरचा UDL याच्यावरती लावलेला आहे. पुढे काय म्हणतात, ही परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस, म्हणजे हे एक्झाम्पल बेंडिंग स्ट्रेसचं आहे. बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बीने दाखवतो आपण. ठीक आहे, तो बेंडिंग स्ट्रेस मला दिलेल्या मटेरियलमध्ये 5 न्यूटन पर mm², 5 न्यूटन पर mm² दिलेले आहे. मला म्हणतात डिटरमाइन द साईज ऑफ सेक्शन. तो साईज ऑफ सेक्शन तुम्हाला शोधायचं आहे. साईज म्हणजे B आणि D तुम्हाला शोधायचा आहे. पण कधी? डेप्थ टू विड्थ रेशो त्यांनी 2 दिलेला आहे. तो डेप्थ टू विड्थचा रेशो किती दिला आहे त्यांनी? 2. एवढा सगळा डेटा दिलेला आहे आणि तुम्हाला सोडायला लावतोय. आता बघा, हे उदाहरण आहे बेंडिंग स्ट्रेसचं. त्यासाठी तुम्हाला मी थोडक्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसची थिअरी सांगून देतो बघा. आता बेंडिंग स्ट्रेसबद्दल जर आपण बघायला गेलो तर बेंडिंग स्ट्रेसला आपण सिग्मा बीने काढतो. सिग्मा बी, तो सिग्मा बी जो असतो तो आपला बेंडिंग स्ट्रेस असतो. आणि हा बेंडिंग स्ट्रेस जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो बरं का? तो बेंडिंग स्ट्रेस काढण्याचा आपल्याकडे फॉर्म्युला असतो, मी मागाशीही सांगितले, तो म्हणजे M/Z. तो बेंडिंग स्ट्रेसचं काय फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे? M/Z आहे. हा फॉर्म्युला आपण पुन्हा इथं देखील वापरणार आहोत. आता प्रश्न असा पडतो की बेंडिंग स्ट्रेस जे आहे कधी कधी एक्झाम्पलमध्ये देतात, जसं की आपण जे उदाहरण वाचलं याच्यामध्ये त्यांनी बेंडिंग स्ट्रेस दिलं आहे, ते पुन्हा आपण वाचून बघूया. तो बेंडिंग स्ट्रेसचा आपल्याकडे फॉर्म्युला M/Z. M असते मुवमेंट. तो M काय असते? M म्हणजे अप्लाइड मुवमेंट. तुम्ही बीमवरती जो लोड लावतात त्याच्यामुळे जी मुवमेंट येते ती असते तो M. तो M म्हणजे काय असतो? M म्हणजे असतो हा मुवमेंट. हा मुवमेंट कसा काढायचा? यासाठी आपल्याकडे 2 प्रकारचे बीम आहेत बघा. तो एक पहिला बीम जो आहे आपल्याकडे तो कोणता आहे? पहिला बीम आहे आपल्याकडे सिम्पली सपोर्टेड बीम, याला बोलतात सिम्पली सपोर्टेड बीम. तर सिम्पली सपोर्टेड बीमवरती जर का UDL असेल तर तुम्हाला मॅक्सिमम मुवमेंट म्हणजे M काढायचा फॉर्म्युला असतो WL²/8. तो लांबी किती आहे त्याची लांबी आहे L आणि UDL किती लागते? W किलो न्यूटन पर मीटरची UDL आहे. 5 असेल तर W ची व्हॅल्यू 5 टाकणार, लांबी जी आहे ती टाकायची. या पद्धतीने तुम्ही मुवमेंट काढू शकतात. तो सिम्पली सपोर्टेड बीम आणि त्याच्यावरती UDL जर का असेल तेव्हा M ची व्हॅल्यू म्हणजे मुवमेंटची व्हॅल्यू कशी काढतात? WL²/8. इकडे येऊया आपण. आता आपल्याकडे आता काय बरं का, तो या पद्धतीचा हा जो आहे हा कॅन्टिलिव्हर बीम आहे. आणि या कॅन्टिलिव्हर बीमवरून काय बरं का, या कॅन्टिलिव्हर बीमवरून जे आहे UDL आहे. तो कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि त्याच्यावरून UDL आहे. त्या केसमध्ये मुवमेंट जर काढायची असेल तर फॉर्म्युला असतो WL²/2. तो फॉर्म्युला आपल्याकडे WL²/2 आहे आणि UDL जी असते ती असते W किलो न्यूटन पर मीटरची ही UDL आपल्याला दिसायला भेटते. तो हे आपली डायग्राम झालेली आहे आणि हे बेसिक मला लागत असतं. तो इथून तुम्ही M ची व्हॅल्यू शोधून घ्या. M ची व्हॅल्यू जर तुम्ही शोधली तर तुम्हाला M भेटून जाईल बघा. M भेटला. आता उरला आहे पुढचा Z. हा Z कसा काढायचा आपण? Zला बोलतो आपण सेक्शन मॉड्युलस. तो Z असतो आपला सेक्शन मॉड्युलस. आणि हा मी तुम्हाला सांगितलं होतं. आता सेक्शन मॉड्युलस कोणता लागणार आहे तुम्हाला? बीम जनरली सर्क्युलर सेक्शनचा काही राहत नाही, म्हणून Z तुम्ही सर्क्युलर सेक्शनचा काही लक्षात ठेवू नका. मग आता आपण कशाचा लक्षात ठेवणार? तो म्हणजे रेक्टँग्युलरचा. बघा, तो रेक्टँग्युलरचा Z कसा काढतात तुम्हाला बेंडिंग स्ट्रेसमध्ये? हा Z कसा काढायचा आहे? Zचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे BD²/6. तो BD²/6 हा डायरेक्टली फॉर्म्युला वापरणार. B म्हणजे विड्थ झाली, D म्हणजे डेप्थ झाला, असं करून आपण Z काढून टाकणार. तो Z मला काढता येईल BD²/6 करून आणि मुवमेंट मला काढता येईल WL²/2 किंवा WL²/8 करून. WL²/8 कधी करायचा? जेव्हा सिम्पली सपोर्टेड बीम असेल आणि त्याच्यावरती UDL लागलेली असेल. पण कॅन्टिलिव्हर बीम आणि त्याच्यावरती UDL असेल तेव्हा M ची व्हॅल्यू कशी काढायची? WL²/2. तर तुम्ही हे फॉर्म्युले जे आहे 2 हे लक्षात ठेवून घ्या. जेव्हा बेंडिंग स्ट्रेसचं गणित येईल तेव्हा तुम्हाला ते सोपं जाईल. ओके, तर रेक्टँग्युलर सेक्शन जर का येईल तर रेक्टँग्युलर सेक्शनचं बेंडिंग स्ट्रेस काढणं सोपं आहे. रेक्टँग्युलर सेक्शन आणि बेंडिंग स्ट्रेस शब्द दिसला का खुश होऊन जायचं, हे आपल्यासाठी सोपं आहे. बरं ठीक आहे, बघू. आता एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तो उदाहरण म्हणते कॅन्टिलिव्हर बीम आहे, रेक्टँग्युलर मेटल क्रॉस सेक्शन आहे त्याचा. तो उत्तराचा बाण मारला. कॅन्टिलिव्हरचा बीम आहे म्हणल्यावर बघा हा कॅन्टिलिव्हरचा बीम आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणताय? रेक्टँग्युलर मेटल क्रॉस सेक्शन आहे. तो रेक्टँग्युलरचा मेटल क्रॉस सेक्शन आहे. हा रेक्टँग्युलरचा मेटल क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे, याची लांबी रुंदी काय बरं का? आता बघा, यांची लांबी रुंदी मला दिलेली नाही आहे. मी कन्सिडर करतो की त्याची जी विड्थ आहे ती B आहे आणि त्याची डेप्थ जी आहे ती D आहे. तुम्ही म्हणणार असं आपल्याला कसं कशावरून कळतं आहे? तुम्ही पूर्ण उदाहरण वाचून बघा. त्यांनी अजून मला काय शोधायला लावलं आहे? डिटरमाइन द साईज ऑफ सेक्शन. तुम्हाला B आणि D शोधायला लावला आहे, म्हणजे लांबी आणि रुंदीच काढायची ॲक्च्युली, त्यामुळे ते दिलेलं नाही आहे. तर कॅन्टिलिव्हरचा बीम रेक्टँग्युलर सेक्शनचा आहे, 4 मीटर लांबी आहे आणि UDL आहे त्याच्यावरती. बघा, त्याच्यावरती UDL आहे. UDL कितीची आहे? 5 किलो न्यूटन पर मीटरची UDL आहे. परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस किती दिले त्यांनी? तिथं म्हणलेलं बघा,
परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस इन द मटेरियल 5 न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. तर याचा अर्थ असा आहे की यांनी बेंडिंग स्ट्रेस मला दिलेली आहे, परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस 5 न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. पुढे काय म्हणतात, मला डिटरमाइन द साईज ऑफ सेक्शन. तो सेक्शनचं तुम्हाला साईज शोधायचे आहे, बी आणि डी तुम्हाला शोधायचे आहे. आणि पुढे काय म्हणलं आहे, अजूम डेप्थ टू विड्थ रेशो. डेप्थ टू विड्थचा रेशो जो आहे तो 2 आहे असं त्यांनी मानलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की डेप्थची व्हॅल्यू किती आहे, हा इथं बी डिवाइडला आहे, पलीकडे जाताना मल्टिप्लाय होईल म्हणजे 2b. तो डेप्थ किती आहे बरं का, विड्थच्या दुप्पट आहे असं यांनी मला दिलेलं आहे. तो विड्थच्या दुप्पट आहे असं मला दिलेलं. ठीक आहे, तो जो डेटा त्यांनी मला दिला होता हा काढता यायला पाहिजे आपल्याला. आता आपण काय करणार, यूज. आपल्याकडे माहिती की बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, फक्त बेंडिंग स्ट्रेसची बात करतोय. काय फॉर्म्युला आहे, m/z. तो बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे m/z. ठीक आहे, तो सिग्मा बी मला त्यांनी बेंडिंग स्ट्रेस दिली आहे बघा 5 न्यूटन. तुम्ही टाकून देतो इथं, अजून व्यवस्थित लक्षात घ्या. तो सिग्मा बी m/z आहे आपल्याकडे. बेंडिंग स्ट्रेस त्यांनी मला दिलेली आहे. मला आता काढायचा आहे एम आणि झेड. आता एम आणि झेड आपल्याला काढायचं तर आपण काढून बघू. बघा एम कसा काढणार, मी तर गोल करतो पुढच्या वेळेला. बघा इथं गोल करतो. एम काय असणार, जर समजा तो कॅन्टिलिव्हर बीम असेल आणि युडिएल त्याच्यावरती असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे बघा इकडे. तो बघा कॅन्टिलिव्हरचा बीम वरून युडिएल जर का असेल डब्ल्यूची तर एम कसा काढतात, WL²/2. तो बघा इथं करूया. आता एमचा फॉर्म्युला काय वापरणार, WL²/2. डब्ल्यू म्हणजे युडिएल. किती युडिएल दिले बघा, तो युडिएल दिले मला 5. तो 5 किलो न्यूटन पर मीटरची युडिएल आहे. लांबी कितीची आहे, लांबी यांनी मला 4 मीटरची दिली. बघून घ्या जरा, हे काय इथं म्हणलेले इथे मेन्शन केले बघा. कॅन्टिलिव्हर रेक्टँग्युलर बीम आहे, त्याची लांबी किती आहे 4 मीटर इन लेंथ. तो 4 मीटर टाकून देतो, 4चा वर्ग. ठीक आहे, डिवाइड बाय 2. आता जर का आपण याला सॉल्व करायला गेलो तर किती आन्सर बघा, 5 × 4चा स्क्वेअर आहे बघा, 4चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. याचा आन्सर आलं 40. तो बघा लक्षात घ्या 40 तर येते, पण युनिट काय द्यायचं याला, हे बघा तुम्ही डब्ल्यू टाकलाय किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, किलो न्यूटन पर मीटरमध्ये. लेंथ मीटरमध्ये टाकले, याचं उत्तर येईल किलो न्यूटन इंटू मीटरमध्ये. पण तुम्हाला एम कशात टाकायचा राहतो, एम तुम्हाला टाकायचा असतो m = 40 या किलो न्यूटन मीटरला तुम्ही न्यूटन mm करून घ्यायचं. किलो न्यूटन मीटर नको पाहिजे तुम्हाला, न्यूटन आणि mmच पाहिजे. मग तुम्ही काय करणार, 10⁶ ने मल्टिप्लाय करायचा, हा होऊन जातो न्यूटन mm मध्ये. तो मुवमेंटला न्यूटन mm मध्ये रूपांतर करण्यासाठी किलो न्यूटन इंटू मीटरला ऐवजी काय करावं लागतो, 10⁶ ठेवावा लागतो. तो काय होऊन जातो 10⁶ न्यूटन mm. तो 1 किलो न्यूटन इंटू मीटर बरोबर 10⁶ न्यूटन इंटू mm. हा एम आला, तो एम काढून झाला. तुम्हाला एम लागत होता. आणि झेड काय असतो, आता झेड काढून घेऊ. सिग्मा बी मला डायरेक्ट दिला होता, तो सिग्मा बी गिवन होता, इथे लिहून टाका क्रमशीर लिहा. सिग्मा बी मला दिलेला आहे 5 न्यूटन पर mmचा स्क्वेअर. तो सिग्मा बीचं काम झालं. नंतर मला एम लागतो, एम बी काढून दाखवला. आता झेड काढून दाखवतो. झेडचा फॉर्म्युला आपल्याकडे काय असतो, रेक्टँग्युलर सेक्शनसाठी झेडचा फॉर्म्युला BD²/6. ठीक आहे, आता यांनी बी आपल्याला दिलेला आहे का बघा, चेक करा. तुम्ही जर बघायला गेलात तो बी किती आहे, बी आहे इथं, हे बघा. तो इथे बी किती आहे, इथं बी आहे, बी एवढा आहे. तो बी किती आहे, बी एवढा आहे. हा बी एवढा आहे. आणि डी किती आहे, आपण जर डी बघायला गेलो तर डी 2b एवढा आहे. तो हा जो काय आहे डी, हा 2b एवढा आहे. तर डीच्या ऐवजी आपण 2b ठेवणार, त्याचा स्क्वेअर करू डिवाइड बाय 6. मी काय केलं नवीन सांगतो. हे बघा, बीला मी बी राहू दिला, पण डीची व्हॅल्यू मी अगोदर काढलेली. कुठे, हा बघा D = 2b. कारण की डेप्थ टू विड्थ रेशो मला 2 दिलेला आहे त्यांनी, त्यामुळे मी डीची व्हॅल्यू कशी काढली, ही 2b. ही 2b उचलायची आणि डीच्या ऐवजी ठेवून द्यायची. तो याचा अर्थ आपल्याकडे झेडचा फॉर्म्युला काय भेटणार आहे बघा. तो जसं तसं राहू दे, हा झाला झेड. मग झेड आला माझ्याकडे झेड आला, माझ्याकडे एम आला, माझ्याकडे सिग्मा बी आला. आता फॉर्म्युलामध्ये टाकू, यूज. फॉर्म्युला काय आपला, बेंडिंग स्ट्रेस = m/z. ठीक आहे, सिग्मा बी बेंडिंग स्ट्रेस किती दिली त्यांनी मला, 5 आहे काय, 5 तो ठेवला 5 = एम किती दिला आहे 40 × 10⁶ हा एम दिला आहे. आणि झेड किती दिला आहे, झेड दिला आहे बी इंटू ब्रॅकेटमध्ये 2bचा स्क्वेअर. ठीक आहे, डिवाइड बाय 6. आणि अजून आपण एक ब्रॅकेट करू, वाटलं मी इकडे लिहून दाखवतो. बघा आपण काय करूया, मागच्या पेजवर घेऊ. तो मागच्या पेजवर गेलो, सिग्मा बी = m/z. ठीक आहे, सिग्मा बी दिला होता 5, एम किती आणला 40 × 10⁶. आणि हा जो होता आपला हा झेड, ही झेडची व्हॅल्यू बघा इथे काढून दाखवलेली, b × 2b ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 6. आपण काय करणार, b × 2b. ठीक आहे, डिवाइड बाय 6. आणि आपल्याला 2bचा स्क्वेअर करायचा आहे. तो b × 2bचा स्क्वेअर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तो व्यवस्थित बघा, b × 2b ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 6. आता तुम्हाला काय करायचं आहे, बीची व्हॅल्यू काढायची, डायरेक्टली शिफ्ट सॉल्व आन्सर केलं तर उत्तर येऊन जाईल. कसं करतो, 5 अल्फा = डब्बा बाय डब्बा 40 × 10⁶ डिवाइड बाय 40 × 10⁶ डिवाइड बाय ब्रॅकेट इकडून तिकडून टाकलं, मध्ये शिरलो, हा डब्बा बाय डब्बा टाकला. जो बी आहे त्याला अल्फा x लिहायचा. कसं टाकतो मी, हे बघा इथं अल्फाचं चिन्ह आहे, हा अल्फा हा x इंटू पुढे काय 2b आहे ब्रॅकेटमध्ये, परत ब्रॅकेट टाका, इकडून तिकडून ब्रॅकेट टाकला, इकडून तिकडून ब्रॅकेट टाकला, आतमध्ये शिरलो, 2 × b आहे म्हणजे अल्फा x
ब्रॅकेटच्या बाहेर या, त्याचा स्क्वेअर करा. ओके. आणि खाली काय दिले मला 6. आता जर गेलो आपण तो शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल जर केलं, हे वरचे 2 बटणं आणि खालची 2 बटणं, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल, तर आपल्याला बीची व्हॅल्यू डायरेक्ट भेटून जाईल. किती येते चेक करूया. तो बी इज इक्वल टू येते 228.94 MM. कशात येईल तो MM मध्ये. तो 228.94 MM हा आपला काय झाला, बी झाला. तो आपल्याला बी काढायला लावला तर 228.94 आला. आता डी कसं काढणार, डीचा आपण बघितलं होतं नाही काय, मागच्या पेजवरच सांगितलं काय हे बघा, डी जो असतो तो डी 2 टाइम बी आहे. याचा अर्थ विड्थच्या दुप्पट येतो. हे बघा तो काय येईल बरं का, हा 2 टाइम ऑफ बी आहे. ती डेप्थ असते ती विड्थच्या दुप्पट सांगितली त्यांनी. तो मी काय करतो, डेप्थ इज इक्वल टू 2 इंटू बी किती आला आहे 228.94. तर अशा पद्धतीने आपलं आन्सर होऊन जाईल. तो 2 इंटू 228.94 जर तुम्ही केलं तर तुम्हाला उत्तर भेटून जाईल 457.88 MM. तर जे आन्सर आहे ते आपण लिहून टाकू. आपण वाढवू बी शकतो याला. 228 आहे तर तुम्ही 230 घेणार, 457 आहे तर तुम्ही 460 घेणार. पण जे आहे ते जे आन्सर आहे ते तुम्ही लिहून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला ते विड्थ आणि भेटून जाईल.